जय भीम, जय भीम. अण्णाभाऊ साठ्यांचा, अण्णाभाऊ साठ्यांचा, झोपडपट्टींचा, झोपडपट्टीचा. डॉक्टर बाबासाहेबांचा, बोला मोठे डबल डबल बोलायचं. डॉक्टर बाबासाहेबांचा. ही जी आजची जी मीटिंग, मी माझं नाव सांगतो ऐका. मी गोरख दशरथ थोरात. इथं आता जी मीटिंग लावलेली आहे मी, तर सभासद लोकांची लावलेली आहे, माझ्या सभासद लोकांची झोपडपट्टीतली. तर इथं की काही लोकांनी की मीटिंग लावल्याचा माझा असा एक हे कलेक्टरला निवेदन देऊन माझ्या कलेक्टरनी मीटिंग केलेल्या आहेत. तहसीलदार साहेबाला तागा लेटर दिलेलं मी तहसीलदार साहेबाकडे हातामध्ये, त्यांचं पण हे केलेलं आहे. SP साहेबासोबत परवाची पण मीटिंग आणि त्यांना दिलेलं आहे मी, त्यांचे पण माझ्याकडे इथं पुरावे आहेत. आणि इथं जे मूळ रत्न बाबासाहेब आणि आंबेडकर, रत्न बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा पुतळा इथं बसवलेला आहे बघा. आणि अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा, आणि ते बी की महापुरुष जे आपण आता जी मीटिंग लावलेली का, ह्या पद्धतीत ह्यांचे सगळ्यांचे कामं होते. त्याच्यानंतर कलेक्टरवर ह्या का मोर्चे काढलेली मी, हे पण मीटिंग आहेत. आणि इथं जे माझ्या झोपडपट्टीचा जो विषय आहे, ह्या का तुम्ही जसे सगळ्या महिला थांबलेल्या आहेत का, तसं हा बघा इथं सगळा विषय माझा झोपडपट्टीचा विषय माझ्या विषयावर काढलेला मी. दादा थोडा कॅमेरा झूम करून घे जरा, कारण इथं विषय असा आहे की सभासद लोकांना माझ्या की काही नोंद आहे त्यांची झोपडपट्टीत. इथं काही लोक राहतात आणि त्यांचे पूर्वीचे काही घरं आहेत माझ्यासोबत की 40 ते 50 वर्षापासून. तर काही लोकांनी दादागिरी करून काही संगती, काही लोक त्यांच्या गाव भांडगुळ लोक किंवा पैशावाले लोक किंवा उद्योगपती लोक, की ह्या लोकांनी माझ्या गोरगरिबाला की इथं राहण्यासाठी की आमचं गावालाच चालतंय किंवा आमचेच लोक, काही लोकांचा असा विषय, त्या लोकांनी मला त्रास केलेला आहे. त्यांनी चॅलेंज पण केलेलं आहे की झोपडपट्टीचा गोरख दशरथ थोरातचा, त्याच्या बायकोचा, त्याच्या आईचा, त्याच्या भाऊजाईचा, त्याचा, की त्यांनी चॅलेंज करून मी SP साहेबाला मी बोललेलो आहे की हे जे तुम्हाला आता दाखवतो ही दिशेवर, की त्यांनी कुणी बी असू द्या गाववाले, पण झोपडपट्टी ही सगळ्यांसाठी असते. कुणासाठी असते झोपडपट्टी? मी माझ्याकडे बोला, कोण बोलतं का इथं ऐकून घ्या. की झोपडपट्टी मुसलमान, मांग, महार, चांभार, कुंभार, वडरी, अनेक सार्वजनिक की सगळे समाजवर्ग लोक मी माझ्यासाठी नाही बसवली. गोरख दशरथ थोरात, मांग, महार हे घेत नाही मी, सगळ्यांसाठी. मुंबई, पुणे, औरंगाबाद, महाराष्ट्रात, उत्तर प्रदेशच्या बाहेरच्या लोकांच्या झोपडपट्टीत, UP बिहारचे लोक हे सुद्धा झोपडपट्टीत स्थायिक आहेत. मुंबई, पुण्याला, बाहेरच्या लोकांना. काकू, मावशी ऐका, झोपडपट्टी बाहेरच्या मुंबई पुण्याच्या लोकात एक जणाच्याच गावातल्या लोकांची असते का सगळ्यांची असते? सांगा. सगळे कुठल्या बी लोकांचे? गोरगरिबाचे सगळे. गोरगरीब कुठल्या जातीचा? मोठ्याने बोला. की बाहेरचे कुठले बी येऊन झोपडपट्टीत राहू शकतो ना? हे कलेक्टरला आपण प्रश्न विचारला का नाही? SP साहेबांना विचारला का नाही? मग अन्याय होतोय का नाही आपल्या झोपडपट्टीवर? अन्याय होतोय का नाही आपल्या झोपडपट्टीवर? अन्याय झालाय का नाही झोपडपट्टीवर? आपण SP साहेबांना बोललोय का नाही? कलेक्टरला बोललोत का नाही? म्हणजे अशा विषयावर विषय. आता हे आज आपल्या पुतळ्या फोडणार आहेत का हे लोक? आज आपले पुतळे हे लोक फोडतेन का? आपले बाबासाहेबांचे, अण्णाभाऊचे पुतळे आपले
हे लोक उदास करतील का? मोठ्याने बोला रे. हे महापुरुष हे सगळ्यांसाठी आहेत का? ही झोपडपट्टी सगळ्यांसाठी बसवलेली आहे का? बरोबर. आणि हे जो अन्याय चाललाय आता की कुणी घरा मारतात, कुणी आपल्या मिटिंगला नाही, तर आपल्या मिटिंग बारीक लोकांची, गोरगरिबांची आहे, ज्याला घरच नाहीत, जे भाड्याने राहतात, जे विधवा महिला आहेत, ज्यांना लेकरं बाळ आई बापाला कुणी सांभाळत नाहीत. मग आपली संघटनेची की काही लोकांनी इथं मोठं बांधकाम होतं, त्या लोकांनी काय केलं की बांधकाम तोडलं, अनाथ आश्रम करायचं होतं, आपल्याला करायचं होतं का नाही? ते जेसीबी लावून ते साफ केलं. तिथं फक्त पत्रे टाकायचे होते आणि तिथं की ते चालू करायचं होतं. हे गोरगरीब बसवले होते. काही लोकांचे पत्रे उपसून नेले का नाही? काही लोकांचे काय ते म्हणले आम्ही आमच्या नावावर आहे जागा. काही लोक दोघं तिघ जण बोलले का नाही बोलले? काही लोकांनी बोलले का नाही? रेकॉर्डिंग आहे का नाही आपल्याकडे? मग ह्यांना न्याय भेटला पाहिजे का नाही? ह्यांना सरकारने न्याय विचारला पाहिजे का नाही? आता मी बाबासाहेबांना आपल्याला हार घालायला जायचं, अण्णाभाऊला जायचं. ह्याच्यासाठी एक दोन शब्द की आमचे अण्णाभाऊ साठेंचे, सचिन भाऊ साठेंचे कार्यकर्ते आज गेवराई तालुक्यातले आणि माझ्या आपल्या संघटनेचे झोपडपट्टीचे अण्णाभाऊ साठे विकास महिला मंडळ झोपडपट्टीचे बी कार्यकर्ते आहेत. संतोष बळीराम गजबे आपल्या संघटनेचे बी अध्यक्ष आहेत आणि अण्णाभाऊ साठेंचे नातू इथं त्यांनी स्वतः इथं आणले होते. आता दोन शब्द बघा, ते पण झोपडपट्टीच्या हिशोबावर बोलते. कॅमेरामॅन जवळ या, जरा थोडा अलीकडे या. या जवळ कॅमेरामॅन कोण आहे या. या ना पुढे, या ना डायरेक्ट निघते ना. सर्वप्रथम माता जिजाई रमाई वालुआई यांच्या चरणी मस्तक होऊन यांचे जे शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे रत्न जन्माला आले, अशा सर्वांना माझा सर्वप्रथम नतमस्तक होऊन त्यांना दंडवत करतो. आणि मी दोन शब्द सांगतो ते आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावं असं मी विनंती करतो सर्वांना. तर सर्वजण आपण इथं खेड्यागावातून आलेलो आहोत. अख्ख्या बीड जिल्ह्यातून नव्हे तर बाहेरून पण काही लोक इथं आलेले आहेत, ज्यांना राहण्यासाठी घरं नाहीत. जे काही लोक भाड्याने राहतात, ते भाडे भरू शकत नाही. काही लोक कुठं कुठं झोपड्या मारून राहतात. असे सर्व लोक इथं जमलेले आहेत. तर ह्यांना स्वतःला सगळ्यांना आपल्या हक्काचं काहीतरी एखादं घर असावं, त्यासाठी आपण हे शासन दरबारी